नमस्कार मंडळी, शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने आमरस करणार आहोत। एक जीव एक संद असा विदाऊट मिक्सर आपण हा आमरस तयार करणार आहोत। एखाद्या दिवशी लाईट गेली तर आपण झटपट आमरस कसा करायचा ते मी इथे ट्रिक दाखवते। त्यासाठी इथे मी अर्धा डझन हापूस आंबे घेतलेले आहेत। तुम्ही इथे आमरस करायचा असेल त्यावेळा हापूस आंबे आणि पायरी आंबे मिक्ससुद्धा घेऊ शकता, त्याचाही रस खूप चांगला पडतो। पण हापूस आंब्याची चव खूप छान लागते, त्यामुळे मी इथे अर्धा डझन हापूस आंबे घेतलेले आहेत। हापूस आंबे घट्ट असे बघून घ्यायचे, पूर्ण पिकलेले असावेत, हिरवे नसावेत। त्यानंतर हे आंबे स्वच्छ पहिल्यांदा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। आंबा खूप उष्ण असतो, त्यामुळे तुम्ही पाण्यामध्ये जर हा घालून ठेवला तर त्याची प्रवृत्ती थंड अशी होते। त्यामुळे सगळ्यात अगोदर इथे मी हे आंबे पाण्यामध्ये एक 10 मिनिटं घालून ठेवणार आहे। या प्रकारे इथे आंब्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मिठाच्या पाण्याने हे आंबे स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचेत आपल्याला। ह्याच्यावरती खूप प्रमाणात धूळ असते, सालीवरती चीक गळून आलेला असतो, तो स्वच्छ इथे धुवायचा असतो। त्यानंतर हे आंबे एक 10 मिनिटं मी पाण्यामध्ये ठेवणार आहे। इथे मी सगळे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर ह्याच्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे आणि एका नॅपकिनवरती हे आंबे अगदी कोरडे पुसून घ्यायचे आहेत। ते मी सगळे आंबे आता नॅपकिनने पुसून कोरडे करून घेणार आहे। आपल्या चॅनलवरती आमरस करण्याच्या 2-3 पद्धतीने व्हिडिओ आहेत, तुम्ही नक्की चेक करा। पुरणयंत्रातनं आमरस कसं करायचं किंवा हाताने पिळून कसं करायचं, मिक्सरवरती आमरस कसं करायचं, या प्रकारचे मी 2-3 व्हिडिओ आमरसचे केलेले आहेत। नक्की तुम्ही ते सुद्धा वॉच करा। एखाद्या दिवशी लाईट गेली तर पुरणयंत्रातनं आपण आमरस करू शकतो, किंवा आज मी जी ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिकने सुद्धा तुम्ही लाईट गेली असेल, मिक्सर नसेल तर त्यावेळेला आंब्याचा आमरस अगदी एकसंध एकजीव असं करू शकता। आता इथे सगळे आंबे कोरडे पुसून घेतलेले आहेत, एका ताटलीत इथे काढून घेतलेले आहे आणि यानंतर ह्याची जी चिकाची जी वरची बाजू असते की नाही तिथे सुरीने आता कट मारायचा आहे पहिल्यांदा या प्रकारे, आणि त्यानंतर ते साल खालच्या बाजूने असं ओढून काढायचं आहे। त्याच्यामुळे काय होतं की सालीला गर जास्त चिकटत नाही, पूर्णपणे साल अशी पटकन निघते, सालीला गर वाया जात नाही। या प्रकारे सगळ्या आंब्यांची इथे मी तर सालं काढून घेते। ह्या ट्रिकने तुम्ही साल काढा बघा, तुम्ही गर अजिबात वाया जात नाही, पूर्णपणे साल अख्खी इथे निघते। या प्रकारे आता सगळे आंब्यांचे मी इथे साली काढून घेते आहे। तुम्हाला एक आठवण करून देते, तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक करा। नवीन असाल चॅनलवरती, माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथे आपल्या सगळ्या आंब्यांच्या सालीवरच्या काढून झालेल्या आहेत आणि आता मी एका अगदी सोप्या पद्धतीने आमरस तुम्हाला करून दाखवणार आहे। लाईट गेलेली असेल आणि जर आपल्याकडे मिक्सर चालू करता येत नसेल किंवा आपण अगदी एकसंध एकजीव आपल्याला आमरस पाहिजे असेल त्यावेळेला या प्रकारे पुरणयंत्राची जी जाळी असते की नाही त्याचा वापर करायचा। मी इथं पुरणयंत्राची ही जाळी घेतलेली आहे, त्याच्यावरती असा साल काढलेला आंबा घ्यायचा आणि फक्त हा ह्याच्यावरती घासायचा। या प्रकारे हा आंबा या चाळणीवरती फक्त घासायचा आहे, त्यामुळे मस्त असा छान एकजीव असा झालेला आमरस खाली रस पडतो। तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये कुठल्याही गुठळ्या नसतात किंवा एकजीव असा झालेला आमरस तयार होतो। ही अगदी सोपी ट्रिक आहे आणि झटपट अशी होते, खूप वेळ लागत नाही, अगदी पटापटा ह्या आंब्याचा रस खाली पडलेला दिसेल तुम्हाला। हे बघा, या प्रकारे पटकन हा आंब्याचा रस तयार होतो। तुमच्याकडे पुरणयंत्राची जर ही जाळी अशी नसेल तर तुम्ही कुठली वापरू शकता तेही मी पुढे सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आता या प्रकारे मी सगळ्या आंब्यांचा इथे रस काढून घेते आहे। तुम्ही बघू शकता माझा इथे भरपूर असा रस निघालेला आहे व्यवस्थित अगदी। या प्रकारे फक्त हा आंबा या जाळीवरती घासायचा, खूप झटपट ह्याचा रस निघतो। हे बघा, या प्रकारे भरपूर असा ह्याचा आमरसाचा रस निघालेला आहे। चाळणीला खालच्या बाजूला जो रस लागलेला असतो तो पण सगळा नंतर काढून घ्यायचा आहे आपल्याला। या प्रकारे आता चाळणीला जो राहिलेला गर आहे नाही का, मी तो सगळा काढून घेतलेला आहे इथे। आता ही चाळण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करणार, आता ही चाळण जर नसेल तर आपल्याकडे अजून एक या प्रकारची चाळण असते बघा, ह्याच्यामध्ये आपण चिवड्यासाठी शेंगदाणे वगैरे कढीपत्ता वगैरे तळतो। ह्या चाळणीने सुद्धा गर खूप छान निघतो आणि खूप पटपट निघतो। तुम्ही बघू शकता आता पटकन खाली पडतोय गर ह्याच्या। आपण जर आंब्याचं साल व्यवस्थित काढून घेतलं असेल तर या प्रकारे गर काढायला फारसा वेळ लागत नाही। ह्या चाळणीने सुद्धा अगदी मऊसूत असा छान गर निघतो। तुम्ही बघू शकता मस्त असा रस निघालेला आहे आणि खूप
पटकन असा हा आमरस तयार होतो, फार वेळ लागत नाही. करून बघा तुम्ही. तुम्ही बघू शकता मस्त असा अगदी एकजीव एकसंध मऊसूत असा आमरस तयार झालेला आहे. आणि मुख्य म्हणजे चाळणीवरती हा आमरस केल्यामुळे हा आमरस काळा पडत नाही. तुम्ही मिक्सरवरती आमरस करून ठेवला तर तो काळा पडतो बऱ्याच वेळेला. ह्याच्यामध्ये मी आता 1 पाव चमचा मीठ घातलेलं आहे आणि याच्यामध्येच एक अर्धा वाटी होईल म्हणजे एक 4-5 चमचे साखर घातलेली आहे. तुमचा आंबा किती गोड आहे त्यानुसारच इथं साखर घालायची आहे. जर गोडसर असेल तर साखर जास्त लागत नाही, पण जर गोडीला कमी असेल तर तुम्ही त्या प्रमाणात इथे साखर घाला. आता साखर पूर्णपणे विरघळण्यासाठी मी व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे. आपला इथे झटपट अगदी सोप्या पद्धतीने इथे आमरस तयार झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त असा कलर पण छान आलेला आहे. आमरस काळा पडलेला नाही आहे. आता मी आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये हा ट्रान्सफर करते. हे बघा तुम्हाला मी दाखवते अगदी एकजीव एकसंध अगदी छान आमरस झालेला आहे. अगदी आपण हॉटेलमध्ये वगैरे घेतो त्यावेळेला आमरसची थाळी घेतो त्यावेळेला जसा आमरस असतो तसाच हा आमरस तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि ही ट्रिक तुम्हाला आवडली का तेही मला कमेंट करून सांगा. रेसिपी थोडी जरा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि या प्रकारे आता आंब्याचा सीझन चालूच आहे, भरपूर बाजारात आंबे आलेले आहेत. नक्की या प्रकारे आमरस करून बघा. नवीन असाल चॅनलवरती आणि अजून शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.